भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व सेवक एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. मार्गदर्शन करणं शक्य नाही, कारण एक आहे की मी सेवक आहे आणि आपणही सेवक आहात. तुम्ही दुःखामुळे मार्गात आले, मी दुःखामुळे मार्गात आलो. तुम्ही साधे कार्य केले, मी साधे कार्य केलं. तुम्ही त्या घडवलं, मी त्यात घडवलं. तुमच्याकडे वेगळं माझ्याकडे वेगळं असं काहीच नाही. ही भगवत गुणाची चर्चा बैठक आहे. काही आम्ही म्हणतो की ही भगवत कार्याची चर्चा बैठक आहे. आम्हीच लोक सांगतो की भगवत गुणाची चर्चा बैठक आहे. शब्द जरी दोन वेगवेगळे असले तरी अर्थ त्याचा एकच आहे, कारण साध्य एकच करायचे आहे. भगवत कार्याची चर्चा बैठक याच्यासाठी बोललं जातं की बाबांनी आम्हाला सांगितलंय की मार्गाच्या प्रचाराने प्रसार झालं पाहिजे, ते कार्य आम्ही करतो आहोत. भगवत गुणाची चर्चा बैठक आम्ही याकरता बोलतो की आमचे सेवक आणि आम्ही या माईकवर येतो. या मार्गामध्ये आल्याचा अनुभव आम्ही या ठिकाणी विशद करतो आणि ज्या दुःखातून, ज्या कष्टातून, ज्या व्यथेमुळे आम्ही या मार्गामध्ये आलो, परंतु या मार्गामध्ये आल्यानंतर बाबाच्या या मार्गाची आम्हाला सुख समाधानी मिळाली. आमच्या परिवारातले दुःख दूर झालं, आमच्या परिवारातलं व्यसन दूर झालं, आमच्या परिवारातले भूत देवता जे काही होतं ते सगळं पळालं. आमच्या परिवारामध्ये जे काही महारोग होते, बिमारी होती ती दूर झाली. ते भगवत गुण आम्हाला या चर्चा बैठकीमध्ये ऐकायला मिळाले. आणि म्हणूनच बाबांना म्हटलं होतं की चर्चा बैठक ही आम्हा सेवकांची शाळा आहे. या शाळेमध्ये आम्ही आलो तेव्हापासून अनेक मार्गदर्शन या ठिकाणी ऐकले. या मार्गदर्शनातून बरंच काही मला शिकायला मिळालं, अनेक अनुभव ऐकायला मिळालं. आणि आपण सुद्धा हे अनुभव ऐकले. अपेक्षा करतो की आपण सुद्धा या चर्चा बैठकीचा लाभ आणि बोध खऱ्या अर्थाने घ्याल. खूप काही बोलता येणार नाही. आता धनाळे साहेब बोलता बोलता बोलले की वैद्य साहेब सांगतील बाराघाटच्या पाणी. आता बाराघाटचा पाणी एवढा प्रसिद्ध झाला की लहान पोरं मी दिसलो म्हणजे या बाराघाटवाला होईल म्हणते. हे झालं. आता काल वेलतूरला गेलो होतो, छोटे छोटे मुलं गाडी थांबवली न उतरलो, बाराघाटवाला आला म्हणजे. काही काय असो ना, परंतु हा सगळ्यालाच आहे, तुम्हाला मला आपल्या सगळ्याला. कारण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. परमेश्वराने आमचा जन्म घातला माणूस म्हणून, परंतु आम्ही माणूस नव्हतोच. माणूस म्हणून नव्हतोच. आम्ही लोक म्हणतोय की बाबानं एका परमेश्वराची प्राप्ती केली, बाबानं खूप कष्ट घेतले, बाबाच्या परिवारामध्ये दुःख होते हे खरं आहे. परंतु एक भजन होतं, आपल्यासारखे केले तात्काळ नाही लागत भाऊ काळ. माझ्या बाबांनी ऐकलेलं ज्ञान सेवकाला दिलं नाही. जे कृती बाबाने केली घरी, जे विधी बाबाने घरी केली, जे अनुभव बाबांना आले, तेवढेच अनुभव आम्हाला सांगितले. दुसऱ्याकडनं उधार घेऊन आम्हाला काही सांगितलं नाही. नाही तर मग आता ऐकतो आम्ही प्रवचन कीर्तन, पहिला ऐकतच होतो. मग ते पोथी उघडाची, पान पलटवाचा, मग त्या देवानं अमुक देवाले असं असं सांगितलं होतं आणि ते अमुक अमुक मुनी आला होता ना, त्या अमुक मुनीनं असं केलं होतं ना, त्याच्यामध्ये असं झालं होतं. पण तो महाराज कधीच सांगत नव्हता का त्यानं बायको संग कसा व्यवहार घरात केला, पोरासोबत कसा व्यवहार केला, मुलीले का समजून सांगितलं आणि त्याच्या परिवारात का फरक पडला, हे कधी या मार्गात यायच्या अगोदर आम्ही ऐकलं नव्हतं. तुम्ही ऐकलं होतं का? मदनजीनं सांगितलं. मार्गदर्शक असल्यामुळे त्याच्याकडे ते धोमने नावाचे व्यक्ती मार्गात आला. सगळी तयारी झाली आणि ते देवता पायऱ्यानं खाली उतरली, खुर्चीवर बसली न त्याच्या बायको संग लेकरा संग 4 मिनिट बोलली. देवता आम्ही लोकांच्या अंगात येताना पाहिलाय, पण बसून बोलली ना. लहान लहान साक्षात्कार आहे का? लहान नाही आहे. वंजारीने अनुभव दिला, धनारेजी बोलले, हेडाऊ साहेब बोलले, सगळेच आम्ही बोललो. आमचा मार्ग हा एका गोष्टीसाठी नाही आहे.
या मार्गामध्ये संपूर्ण जीवनाच्या सार आहे. एका परमेश्वरी प्राप्ती सोबतच माणसानं राहिलं कसं पाहिजे, जगलं कसं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी करू नये, ह्या सगळं ज्ञान आणि त्याचबरोबर येणाऱ्या पिढीला एक चांगलं मार्गदर्शन देऊन भविष्यामध्ये येणारा हा मानव समाज माणसासारखा जगलं पाहिजे, हे बाबांनी आम्हाला सांगितलं आहे. आता माणसासारखा जगणार आहे तर आता आम्ही भूतासारखेच होतो ना. आता सांगितलं पहिला बेवडा कोण उभा झाला, मदनजी पंचमुखे. का म्हणत होते? हे मोवावाले कोटी पेत होते ना कोटी पडत होते तर माहितच नाही. बरं झालं ते नाही सांगितलं का कुत्रा आला ना कुत्र्यानं का केलं. दुसरे उभे झाले हेडो साहेब, त्याने सांगितलं गांजा बी चाले ना दारू बी चाले. हे देशी वाले, काही इंग्लिश वाले असतील, पण हा झाला आमचा भूतकाळ. आणि हाच एक करिश्मा आहे माझ्या बाबाचा, का असे सगळे दारुडे, गंजाटी, भूताळके, देवतावाले, हा सगळा भंगारखाना आहे याला या मार्गात. क्षीरसागर साहेब बनते आता आम्ही सुधारलो पाहिजे, पण ते लत सुटन तवा ना. ते एक सांगा बरं साहेब, बकरा पाहिलं का? बकरा खात असन तुम्ही. या एखाद्या बकरा एखाद्याच्या घरी असन, त्या बकऱ्याला उद्या सकाळी त्याच्या दावा पकडा आणि त्याला शेतात घेऊन जा आणि त्याला पूर्ण सकाळपासून तर अंधार पडेपर्यंत खूप हिरवं चालत चरू द्या, का त्याच्या पोट दोन्ही कुशा भरलं पाहिजे चांगला, एकदम टनाटन तो पोट भरून खाल्लं पाहिजे त्यानं. मग त्याला घरी घेऊन या आणि थोडस हिरवं चारा एका मुठीमध्ये घरी घेऊन या आणि त्याला तिथं बांधा ना, दुरून दाखवा त्याला, तो खाते का? खाईन का तो बकरा चारा? नाही खाणार? खाईल का नाही खाईल? खाते. मग तुम्ही त्याला चारलेच नाही समजीन मी. जर त्याला तुम्ही दिवसभर पोटभर चारा चारल्या मग त्यानं पुन्हा घरी येऊन खायला पाहिजे का? पण तो बकरा खाते. या बकऱ्याले ना आमच्या मनाले काहीच फरक नाही आहे. त्या बकऱ्यासारखाच आमच्या मन आहे, बकऱ्यासारखा आमच्या मन आहे. आणि आम्ही सांगतो पहिल्याच दिवशी मार्गात आलो त्या दिवशी का जुने विचार सगळे सोडावं लागते. मार्गदर्शकांना सांगितलं आहे सगळे देवधर्म सोडावं लागते. आम्ही परमेश्वरासमोर होई म्हटलं, त्या मीवरही आता भाष्य झालं का मी आपण 4 वेळा वापरतो सकाळच्या विनंतीमध्ये आणि बाबाला सगळं वचन देऊन देतो सकाळी आंघोळ पाणी झाल्यावर. आणि तेथून उठायची वाट राहते. त्या पाटावरून उठला हा माणूस, काय झाला का म्हणते च्या घरच्या बाईले. ते म्हणते थांबा आत्ता ठेवतो. का बोलून तर काही खरं नाही, भोकणी चटणी काहीतरी बोलूनच टाकते ती. का तुला समजलं नाही का? माझ्या ड्युटीचा वेळ झाला नाही, इतका झाला ढमका झाला, बोलूनच टाकते. उठायला वेळ नाही बरं त्या पाटावरून. आताच बोलला भगवंताला, ते बायकोला शब्द नाही दिला आणि तो शब्द कोणाला दिला? तर भगवंताला दिला. शब्द कोणाला दिला? परमेश्वराला शब्द दिला का मी कसा राहीन, का करीन, कसा का केलो, सप्पा आता सोडलो आहो, हे केलो ते केलो, सप्पा सांगितलं आम्ही भगवंताले. पण त्या भगवंताचे आम्ही नाही झालो तर आम्ही कोणाचे होणार? बाबाचे होणार आहो आम्ही. आणि म्हणूनच तर बाबांना म्हटलं होतं 40 वर्ष जगवलं म्हणे माणसाले. किती वर्ष? 40 वर्ष, पण मी मानवाले जागवू शकलो नाही म्हणे बाबा. हे गोष्ट म्हणजे जर आमच्या अंतकरणाला लागत नसेल तर आम्ही सेवक नाही. का नाही दिलो बाबांनी? सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना याच्यामध्ये का नाहीये? नाही तर मग तर आम्ही ऐकतच होतो पोथी, पुराण, पूर्वीचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, पुरा आयुष्य जाईन तरी वाचून होय नको घे वजा. तर माझ्या बाबानं 4 तत्व 3 शब्द 5 नियमात साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. आणि जी परमेश्वराची प्राप्ती केली जशीच्या तशी, काही वाचून नाही ठेवलं, जशीच्या तशीच दिली तुम्हाला. त्याच्यात वाचवून नाही ठेवलं काही. पहिले बाबा आहेत आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी. या विश्वामध्ये जन्माला असा व्यक्ती नाही झाला
असा जन्म झाला नाही ना होणार नाही. आणि माय पाहिजे असेल तर याच्या अगोदरही लोकांनी परमेश्वराची प्राप्ती केली आहे ना. त्यांनी कोणासाठी दिले का? सख्या चुलत भावाले नाही दिले, सख्या पोराले नाही दिले. हो, जे काही प्राप्त केलं ते रावणानं बी केली होती. त्याने खूप तप केला होता, त्याला बी परमेश्वर प्राप्त झाला होता. त्यानं ते मागितलं शक्ती, असा बाण सोडीन तसा करीन, असा झाल्या पाहिजे. तर मला तुमच्या भस्मासुराने मागितलं होतं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मेल्या पाहिजे म्हणे. भगवंत प्राप्त झाला होता. हिरण्यकश्यपूले झाला होता. त्या भगवंत म्हणते का पाहिजे तुले? हिरण्यकश्यपू म्हणते मी दिवसाही नाही मेलो पाहिजे ना रात्रीही नाही मेलो पाहिजे. मी माणसाच्या हाताने नाही मेलो पाहिजे आणि कोण्या प्राण्याच्या हाताने नाही मेलो पाहिजे. मी शस्त्राने नाही मेलो पाहिजेत ना अस्त्राने नाही मेलो पाहिजे. हा वरदान त्यानं मागितला का नाही मागितला? म्हणजे कोणासाठी मागितला? येईन तप करून मिळवलेला परमेश्वराले. पण यायनं जे मिळवलेले परमेश्वर होते ते परमेश्वर यायच्या हृदयामध्ये नव्हते, ते यायच्या डोक्यात आले होते. भस्मासूर रावण यायनं जो परमेश्वर मिळवला होता हा कुठं साठवला होता? डोक्यामध्ये. आणि या डोक्यामध्ये तो साठवलेला परमेश्वर तो अहंकारामध्ये गेला, मीपणामध्ये गेला. जशी आम्ही विनंती करतो सकाळी भगवंताले सांगतो, जुने विचार बंद केले, पूजापाठ बंद केली, मी आता असा करीन तसा करीन सगळं. पण तो मीपणा आल्यावर तो त्याचे परमेश्वर कुठं? डोक्यात. त्याचा रूपांतर अहंकारात झाला, त्याचा रूपांतर हेव्यामध्ये झाला, त्याचा रूपांतर अभिमानामध्ये झाला, त्या परमेश्वराचा रूपांतर गर्वामध्ये झाला. लोभ माया मच्छर या सगळ्यामध्ये त्या परमेश्वराचा रूपांतर झाला ना. सगळे मरणागती गेले. त्याला आता आम्ही राक्षस म्हणतो. देव मिळवणाऱ्याला का म्हणतो आम्ही? राक्षस. ना आमच्या परमेश्वरानं, आमच्या बाबानं ज्या परमेश्वराची प्राप्ती केली ती आपल्या हृदयामध्ये साठवली. कुठं साठवली? हृदयामध्ये साठवली. आणि ती अशी साठवली का त्याचा वापर या वाणीतून, आपल्या कर्मातून, आपल्या अभिव्यक्तीतून, आपल्या बोलण्यातून, चालण्यातून, प्रत्येक गोष्टीतून या मानवाला जागवण्यासाठी केलं. आणि तो जशाच्या तसा परमेश्वर प्रत्येक सेवकाच्या हृदयामध्ये दिला. परमेश्वर कुठं आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. नाही तर एक विचार करा, परमेश्वर पहिला आम्ही दगडात पाहिला, मूर्तीत पाहिला, फोटोत पाहिला, डुकरात पाहिला, कुत्र्यात पाहिला. कुत्र्यात नाही पाहिला खंडोबा देव, डुकरात नाही पाहिल्या वरादेव, कुठे नाही पाहिल्या सांगा बरं तुम्ही? हर जागी पाहिल्या. पण आता कुठं आहे परमेश्वर? प्रत्येकाच्या हृदयात आहे. कारण तुम्ही एक गोष्ट आठवा, ज्या दिवशी तुम्ही या मार्गात आल्या त्या दिवशी तुमच्या घरातल्या सगळ्या फोटो शिरवल्या, विसर्जित केल्या, मूर्त्या विसर्जित केल्या. घरात काही ठेवल्या का? नाही. आपल्या भगवंताची प्रतिमा तुमच्या घरी होती का? नाही. मग साध्या कार्यामध्ये जेव्हा ज्योत लावल्या आणि परमेश्वरी कार्य घरी सुरू केल्या, तुमचे दुःख तर साध्या कार्यातच कटले. सगळ्याचे दुःख दूर झाल्यानंतर आम्ही त्याग घेतो, सगळं बरोबर झाल्यानंतर. तोपर्यंत आम्ही त्याग करतो का? नाही. म्हणजे दुःख साध्या कार्यात केले तेव्हा तुमच्या घरात फोटो होती का? नाही. मूर्ती होती का? नाही. मग परमेश्वर कुठं होता? खरी जागृती तर साध्या कार्यातच भेटली प्रत्येकाले. म्हणजे परमेश्वर कुठं आहे? आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतकरणामध्ये. आणि हा अंतकरणामध्ये परमेश्वर उभं करण्याची सिद्धी आमच्या बाबाने आम्हाला दिली. मग आता म्हणतो आम्हाला परमेश्वर टिकलं पाहिजे. तर तुमच्या हृदय काही एवढा नाही आहे, खूप मोठा आहे का? नाही आहे. तू एवढं सांग, एवढ्याशा हृदयामध्ये परमेश्वर राहू शकते. मग तेथे तुम्ही काही कचरा भरले तर तो कुठं राहील? ते जे जागा आहे हृदयाची, त्या हृदयामध्ये काळी कचरा, माती, मातीरा नाही तेवढा काही भरून टाकलं. तिथे काही शेण भरला. तिथे आमच्या मन सांगितलं बकऱ्यासारखं आहे. हा काही एका जागी थांबते का? नाही. याच्या पोट भरते का? नाही. झालं ना. आता त्यागाचे कार्य झाले, नवभवन झाले, आता पक्की लायसन बनली. आता का होते? मस्ती केलं तर कोण पाहिजे? पावभर मारली तर इकडं सेवकच नाहीत या गावाकडे, तिकडे जाऊन प्यायची. जिथे ओळखीचे नाहीत तिथे जाऊन प्यायची. कोण पाहिजे? पण बाबाने सांगितलंय हवा रूपी परमेश्वर आहे.
आणि याला बांधण्याचं सामर्थ्य फक्त सध्यामध्ये आहे. बाबांना आमच्याकडनं पैसे घेतले नाही आम्ही हमेशच म्हणतो, नाहीच घेतले. हवेचे पैसे लागतात का तुम्हाला? पहिलं पाणी फुकटात भेटत होता आणि एखादा घरासमोरून जाणाऱ्या माणसाला पाणी पाजलं तर आमचे आजी आजोबा सांगत होते आम्हाला पुण्य होते दादा म्हणे, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला पाणी पाजावा म्हणे. आता जाऊन पहा बरं, घरात समोरून तुम्हाला पाणी पाजतात का? तर बाटल मध्ये येते ना, 20 रुपयाची होते बाटल पाण्याची. केवढ्याची होते? 20 रुपयाची. चांगल्या कंपनीची घ्या तर 30 रुपयाची. फुकटामध्ये पाजा ना तर तुम्ही, काऊन का तर पैसे लागून राहिले. तसेच हवा फुकटात भेटून राहिली आम्हाला. पण हिच्या किंमत लागली होती कोरोनामध्ये. कोरोनामध्ये हवा विकत होती ना भाऊ, ऑक्सिजनच्या रूपानं. आणि ते 5-5, 10-10 हजार रुपये चुपचाप मध्ये देत होते, खालच्या टेबलच्या खालून देत होते डॉक्टरले. पहिलं ऑक्सिजन लावून दे, काऊन का महा नंबर लावला पाहिजे म्हणून. हवा बी विकली आहे. कुठं चालला जमाना, कुठं चालला समाज? आणि आज जर आम्ही नाही जागलो तर भविष्य आमचे नाही. या महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले तत्वशब्द नियम आणि या मानव धर्माची शिकवण, या मानव धर्माच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे की आज या विश्वामध्ये होणारे सगळे भांडण जर कुठं मिटवायचे असतील तर ते मानव धर्मातच मिटू शकतात. हा समाज, सगळे मानव समाज प्रेमाने एकमेकांसोबत बंधुत्वाचा रिश्ता जर जोडायचा असेल तर ते फक्त मानव धर्मामध्ये ती शक्ती आहे. कारण या मानव धर्मामध्ये जातीवाद नाहीये. मानव धर्मामध्ये आहे का जातीवाद? इथं बसलेल्या माझ्या शेवकीने किती जातीचे आहेत तर का माहित? आल्यानं पटकन बसल्या, एकेमेकीला खेटून बसल्या. पहिलं सारखा जातीवाद राहिला असता तर बसले असत्या का? म्हणजे हा जातीवाद जर मिटलं तर प्रत्येक एक माणसाचा अंतकरण दुसऱ्या अंतकरणासोबत थेट संपर्क साधू शकेल आणि बहीण भावाचं रिश्तं नया तयार होऊन आमचा हा मानव समाज एक घडू शकते. हा विचार बाबाने आम्हाला दिला. हा जातीवाद मिटवण्यासोबतच या समाजातली अंधश्रद्धा बाबाने दूर केली. नाही तर आतापर्यंत किती मर्डर झाले असते, मानव धर्म निघाला नसता तर. माझ्या गावातच मी माझ्या डोळ्यानं 3 मर्डर पाहिले. आपला मार्गदर्शक होता ना वासुदेवजी मुंडेकर, त्यानं तर 2 केलं. कायसाठी? तर चोट चालवलं म्हणे मले, त्यानं मले चोट चालवलं. माझी बायको सतत बिमार राहते, ते दुरुस्तच नाव सहित मारूनच टाकलं. आता जेव्हापासून हा मार्ग आला, महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गाचे मार्गदर्शक ठिकठिकाणी झालेत, याच्या प्रचार प्रसाराला सुरुवात झाली आणि गावातले वैदच पळाले. आहेत का तर वैद्य दिसतात का? आम्ही नाही बरं, आम्ही खानदानी वैद्य हो. ते वाले वैद्य नो, आम्ही पळाले ते वैद्य जानते. राहिले का गावागावात दिसते? साऊजी दिखते क्या कहीं? प्रकाश में ढूंढ के देखो, नाही भेटत. आणि त्यामुळं आज हा मानव समाज एकत्र येण्याचा एक निमित्त हा मानव धर्म झाला. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, म्हणून आम्ही नशीबवान आहोत. पण हे नशीब आणि हे भाग्य टिकवायचे आहे. आणि हे जर भाग्य टिकवायचे असतील तर मात्र या मार्गाच्या काटेकोरपणे पालन करावं लागेल. कारण हा मार्ग कर्मप्रधान आहे. आता क्षीरसागर साहेबांनी सांगितलं आम्ही कसे बोलतो, आम्ही कसे वागतो, आम्ही परिवारात, कुटुंबामध्ये, आमच्या या सेवकांमध्ये काय वर्तन करतो, या गोष्टीला सगळ्यात महत्व आहे. कारण जो करण तो भरण. मी तापेश्वर वैद्य या मार्गात आलो. मी काहीसाठी आलो तर मी माझ्या परिवारासाठी आलो. मी माझ्या लेकरांवर चांगले संस्कार झाल्या पाहिजे म्हणून आलो. मी माझ्या आई वडिलांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा राहिल्या पाहिजे म्हणून आलो. मला तुमच्या सोबत काही घेणं देणं नाही ना. मी तुमच्या फायद्यासाठी या मार्गात नाही आलो. मी कोणासाठी आलो? मी माझ्या परिवारासाठी आलो. मग मला जर माझ्या परिवाराची चिंता नाही, मला जर माझ्या परिवारासोबत काही घेणं देणं नाही, तोच माणूस चुकीचं काम करू शकते. ज्याचा प्रेम त्याच्या मुलांवर आहे, ज्याचा प्रेम त्याच्या मुलींवर आहे, त्याला वाटते माझ्या
परिवार चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. तुम्ही देखील तुमच्या परिवारासाठी या मार्गात आल्या. इथं बसलेला प्रत्येक सेवक, तुम्ही दुसऱ्यासाठी माया फायद्यासाठी या मार्गात नाही आल्या. मग आम्हाला आमचं हितच समजत नसेल तर आम्ही माणूस नाही. पण आम्ही मानते की बाबा जिंदूजीचा सेवक बनू शकत नाही. आणि खरंच आम्हाला सेवक बनून राहायचंय. निवळ भिंतीवर बोर्ड लावल्याने दारू पिऊन येऊ नये, अमुक 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 सेवक नंबर अमुक अमुक हे दाखवण्यासाठी जर सेवक बनला असेल तर तो सेवक मनातून घडू शकत नाही. संस्कार घडवायचे. हा मार्ग संस्कार घडवणारा आहे. बाबांनी आम्हाला परमात्मा एक सांगितलाय. पहिलाच तत्व आहे भगवत प्राप्तीचा. भगवत प्राप्तीचे 4 तत्व आहेत. भगवत गुणाचे 3 शब्द आहेत. तर आमच्या जीवनमान उंचावण्याकरता बाबांनी जे 5 नियम दिले आहेत, पहिलाच तत्व आहे आमच्या परमात्मा एक. बाबाने आम्हाला पाया पडू दिलं नाही. नाही पहिलचे तर आम्हाला डोक्यावर आमच्या डोकं दुखून जाईल इतक्या पायात लागत जावं लागेल. इथून तेथपर्यंत वयानं मोठा दिसला का लाग पाया, भगवा कपडा दिसला का तर मग पुरा लाग, झोपून जा त्याच्या पायावर, पुरा आशीर्वाद भेटन असं वाटे पहिलं. पण बाबांना आम्हाला आमचं डोकं आपल्या पायावर ठेवू दिलं नाही. बाबांना आमचा वैयक्तिक हार कधी गळ्यामध्ये घेतलं नाही. ही शिकवण आहे बरं. ही मानव समाजाला एक शिकवण आहे. कारण बाबाला माहित होतं, बाबाने परमात्मा एक सांगितलाय, माझी आत्मा तशी तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. जर या समोरच्या सेवकानं किंवा या मानवानं जर आपलं डोकं माझ्या पायावर ठेवलं तर त्या आत्म्याचा अनादर होईल असं बाबाला वाटायचं. आत्म्याचा अनादर होणं म्हणजेच ती आत्मा परमेश्वराचा अंश असल्यामुळे साक्षात भगवंताचा अनादर होणं असं आहे. आणि म्हणून माझे बाबा आपल्याला आपल्या पायावर कधी डोकं ठेवू देत नव्हते ना. आणि हे जर गोष्ट खरी आहे आणि आम्ही आमच्या प्रपंचासाठी आमच्या परिवारासाठी या मार्गात आलो तर सगळ्यात प्रथम आम्हाला लक्ष कुठं द्यावं लागेल, आमच्या परिवारामध्ये द्यावं लागेल ना. म्हणून आमच्या पोरी आहेत, आमच्या सुना आहेत, आमचे तरुण मंडळी मुलं आहेत. आम्ही समजलं पाहिजे परमात्मा एक. आणि या परमात्मा एकचा जर अर्थ आम्हाला समजला असता तर आमचे सासू सासरे म्हातारे आई वडील कधी दुखी राहू शकले नसते. कारण माझ्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे, तुमच्याही आत्म्यात परमेश्वर आहे, म्हणजे आत्मा आहे. दुसऱ्याची आत्मा दुखावणं म्हणजे साक्षात भगवंताला दुखावण्यासारखं आहे. आणि हे जर खरी आहे तर मग आमच्या घरातल्या आमच्या म्हाताऱ्या आई वडिलाची सेवा तुमच्याकडनं होऊन राहिली का, माझ्याकडनं होऊन राहिली का? हे कोण पाहिजे? गावातले लोक ते येतील आमच्या घरी आमच्या बापाले पाणी द्यायले, बाहेरचे लोक येतील आमच्या घरात आमच्या आईला जेवण वाढाले, बाहेरचे लोक येतील का आमच्या आई वडिलाची प्रकृती बिघडली त्याच्यासमोर बसाले त्याला त्याच्या औषधोपचार करायले? कोण आहे? ती जबाबदारी प्रत्येक लेकराची आहे, प्रत्येक सुनेची आहे, प्रत्येक मुलीची आहे. आम्ही या मार्गामध्ये आलो आणि या मार्गात आल्यानंतर ज्याच्या ज्याच्या घरातले म्हातारे आई वडील दुखी असतील तो पोरगा कधी सेवका परमेश्वरी गुण त्याच्यामध्ये नाहीत. हे आम्ही समजलं पाहिजे. ज्या परिवारामध्ये असणारी म्हातारी आई, ज्या परिवारामध्ये असणारा म्हातारा वडील, त्याला जेव्हा हे जग सोडायची वेळ येईल आणि परमेश्वराकडे जेव्हा त्याचं जाणं होईल तेव्हा त्यांना परमेश्वराला एकच अट घातली पाहिजे का, भगवंता माझं आयुष्यमान संपलं, तू म्हणतेस येतं मी तुझ्याकडे येतो, पण एक कमेंटमेंट कर. जसं आपल्या बाबाने केली भगवंतासोबत कमेंटमेंट, जसं बाकीच्यांना भगवंत मिळवलं त्यानं स्वतःसाठी मागितलं, पण माझ्या बाबाने हट्ट केला आणि भगवंतानी बेईमान हा शब्द वापरला, पण माझ्या बाबाने इमान जागृत केलं आणि तो इमान जीवनाच्या आचरणामध्ये आणलं आणि त्याच्यामुळे हा समाज घडला आहे. बाबानं इमान पाळला नसता हा समाज घडला नसता. आणि म्हणून आज आमच्या परिवारामध्ये सुद्धा आत्मा आहेत. माता असेल त्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि ती आत्मा जर दुखी असेल ना आमच्या घराला पाठी लागली असेल तर आम्ही सेवक नाही, आम्ही त्या परिवारासाठी मार्गात आलो नाही. आणि तपासायचं आहे तर मी माझ्या तरुण मंडळींना एकच सल्ला देतो की ज्या ज्या घरात म्हातारे आई वडील आहेत
त्या घरातल्या तरुण करत्या माणसाने जर तुम्ही बाहेर कुठं कामाला गेले असाल, एखाद दिवस एक पाव जिलेबी घेऊन या घरी. किलो भर नको आणा, किती आणा, एक पाव. आणि बाप ज्या खोलीमध्ये पडलाय त्या बेडवर जाऊन बसा आणि बापाले म्हणा, बाबा काही का म्हणते तब्येत, जेवण केलास का नाही, तुझ्या सुनानं वाढलं का नाही, विचारा. त्याच्या डोक्यावरून हात फिरा एक वेळा, बसा त्याच्याजवळ आणि नंतर त्या पुडीतला एक जलेबीचा घनगळा आपल्या बापाच्या हातात द्या. तो घनगळा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बापाच्या हातात द्याल, त्या बापाले वाटण का सार्थक झालं, याला जन्माला घातलं होतं. माझ्या पोरासारखा पोरगा दुसरा राहूच शकत नाही असं वाटण बापाले. आणि पुढचा घनगळा तो खातही नाही. नंतर लगेच त्याच्यानं चालणं जरी होत नसेल ना, तर त्याच्या अंगात छत्तीस हत्तीचे बळ आल्याशिवाय राहत नाही त्या म्हाताऱ्याच्या अंगात. तो कसाही निघेल बाहेर, माझे नातू कुठे गेले ते पाहण्यासाठी येईल बाहेर. आणि दारात येऊन आपल्या नातवाले आवाज देईल ना, म्हणून दादा ये लवकर ये रे, तुझ्या पप्पानं जिलेबी आणली होती, मी खाल्ली, तू बी खा. आणि ते सगळ्याच्या सगळी जिलेबी तुमच्याच लेकराने चारल्याशिवाय राहणार नाही तो बाप. पण त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये जी खुशी होणार आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये जो आनंद त्याला वाटणार आहे, तोच म्हणजे परमेश्वर. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या अंतःकरणाला होणारा आनंद हा परमेश्वर प्राप्तीपेक्षा कमी नाही आहे. माझ्या बाबांनी परमेश्वराची प्राप्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर उभा करण्याचं काम केलं आहे. आणि भगवंताची जर जागृती पाहिजे तर म्हाताऱ्या आई वडिलापासून सुरुवात करा. तुमच्या पायाला काटा गडणार नाही, हा विधीचा विधान आहे. क्षीरसागर साहेबांनी एक सुंदर विषय या ठिकाणी ठेवला, तरुण मुला मुलींचा. याच्यामध्ये आम्ही बाप बी चुकतो ना, चुकतोच. कारण आमचा हा अज्ञान आहे. मुलाची किंवा मुलीची 14 वर्षापासूनची 20 वर्षापर्यंतची वय हे विचलित असते. आणि म्हणून आम्ही जसं आमच्या मुलाला किंवा मुलीला जन्माला घातला, तर त्यांच्यावर निगा ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आमची नाही आहे. ती जबाबदारी आमची आहे. त्या या वयामध्ये असणारे मुलं ज्याचे ज्याचे असतील त्यांना जास्तीत जास्त चर्चा बैठकीमध्ये आणलं पाहिजे. त्यांच्यावर ह्या अनुभवाचे त्याच्या मनावर वार होतील. त्याच्या मनावर हे जे अनुभव ऐकतील याचे प्रतिबिंब उमटतील ना, भगवत कार्य त्यांना समजेल. आणि त्यांना सांगा आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजीचा इतिहास, की आपल्या बाबाने लोकांची चाकरी केली, एवढ्या गरिबीमध्ये बाबा जगले, एका परमेश्वराला बाबांनी प्राप्त केलं, पण आपल्या प्रपंचाला सुद्धा बाबांनी सांभाळलं. एवढंच नाही तर तेवढ्या गरिबीमध्ये बाबाने स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवलं. डॉक्टर आज अमेरिकेमध्ये आहे. हे सांगा आमच्या पोराले. आणि त्यामुळं आज माझ्याकडे तू चिंता करू नको, माझ्याकडे त्या तुलनेनं बराच पैसा आहे, सोना नाणा आहे, तू चिंता करू नको. तू परमेश्वराला योग मान. होय, फोटोच्या समोर उभा, प्रतिमेसमोर उभा, भगवंताले प्रणाम कर. चांगला योग मान की भगवंता माझं लक्ष चर्चा बैठकीत, या भक्ती कार्यात, या मानव धर्माच्या कार्यात लागू दे. आणि त्याचबरोबर माझं लक्ष अभ्यासाकडे लागू दे. मित्रत्वाचं नातं 14 वर्षापासून 20 वर्षापर्यंत आपल्या लेकरासोबत जोडा. त्याच्या लहान लहान गोष्टी ऐकून घ्या आणि त्याच्या मनावर आपल्या मार्गाचे संस्कार घडवा. कारण संस्कार आणि विद्या ह्या दोन गोष्टी बाजारात मिळणार नाहीये. त्या आम्हाला स्वतः आमच्या लेकरांच्या मनावर घडवाव्या लागतील आणि ते आपल्याला घडवावं लागेल. आणि संस्कार आमच्या चर्चा बैठकीमध्ये मिळतात. ही भगवत गुणाची चर्चा बैठक आहे. अभ्यास त्याच्या मेहनतीमध्ये घडवा आणि आमच्या नवीन पिढीला महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या या मानव धर्माला, या जगाच्या व्यासपीठावर जर आम्हाला न्यायचे असतील तर आमचे मुलं उच्च शिक्षित होणं गरजेचं आहे. आमचे मुलं खूप विद्वान घडवणं गरजेचं आहे. जेव्हा आमचे मुलं उच्च शिक्षित होतील, मोठमोठ्या नोकऱ्यांवर लागतील, विदेशात 10 देशामध्ये 10 पद्धतीने आमचे मुलं जर गेले, तिथं तत्व शब्द नियमाच्या प्रचाराने प्रसार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले जे तत्व शब्द नियम आहेत, याचा अंगीकार करणं हे आनंदाची नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. हा स्वाभिमान मनाशी बाळगा आणि बाबाने दिलेले तत्व शब्द नियम तुम्ही पालन करा, मी सुद्धा पालन करीन.
एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना माझा नमस्कार.